नमस्कार. विश्व तिरुपती आयुर्वेदिक चिकित्सालय याचा भव्य उद्घाटन सोहळा. विश्व तिरुपती आयुर्वेदिक चिकित्सालय विद्वकर्म अग्निकर्म संशोधन केंद्र व पंचकर्म सेंटर मुख्य शाखा अश्विनी हॉस्पिटल समोर डॉक्टर लाईन शिवाजीनगर नांदेड. विशेष भेट म्हणजे पहिला आणि दुसरा मजला. शनिवार रविवार हदगाव. पत्ता साई सर्जिकल हॉस्पिटल जुने बस स्टँड जवळ हदगाव. डॉक्टर तेजस व्यंकटेश पेन्शनवार अग्निकर्म विश्वकर्मा तज्ज्ञ स्पेशालिस्ट यांच्या विश्व तिरुपती आयुर्वेदिक चिकित्सालय याचा भव्य उद्घाटन सोहळा समारंभ दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी रविवार या दिवशी भव्य शुभारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने मित्रमंडळी नातेवाईक यांनी पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. डॉक्टर तेजस व्यंकटराव पेन्शनवार यांनी यानिमित्ताने सर्वांचे आभार देखील मानले व आमच्या आयुर्वेदिक चिकित्सालयाला अवश्य एकदा भेट द्यावी अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली. उपलब्ध चिकित्सा व उपचार, पचनसंस्थेचे विकार, रक्ताचे आजार, लहान मुलांचे आजार, स्त्री रोग व सौंदर्य चिकित्सा, त्वचेचे विकार तसेच वंध्यत्व, वीज संस्कार, गर्भसंस्कार, बुद्धी वाढवणे, उंची वाढवणे, सुवर्णप्राशन व इतर सांधेदुखी, आमावत, गुडघेदुखी, मणक्याचे आजार, वाताचे आजार, डोकेदुखी, सांधेदुखी व इतर कोणत्याही दुखणाऱ्या भागावर संशोधित विशेष अग्निकर्म व विद्वकर्म चिकित्सा उपलब्ध. यामध्ये सोन्याच्या काडीने शिकून सर्व आजारांचे दुखणे कमी केले जाते. त्यानिमित्ताने सर्वांनी एकदा या आयुर्वेदिक चिकित्सालयाला अवश्य भेट द्यावी. मी डॉक्टर तेजस व्यंकटेश पेन्शनवार. माझं शिक्षण GSC नांदेडमधून झालेलं आहे आणि बाकी शिकण्यास पंचकर्म आयुर्वेदिक शिकण्यासाठी मी धुळे, कोपरगाव, पुणे, बाळापूर अशा ठिकाणी माझं पंचकर्माचं शिक्षण घेतलेलं आहे, तसंच आयुर्वेदिक शिक्षण घेतलेलं आहे. आज आपण या ठिकाणी अश्विनी हॉस्पिटलच्या समोर शिवाजीनगर डॉक्टर लेन येथे विश्व तिरुपती आयुर्वेद या नावाने चिकित्सालय ओपनिंग केलेली आहे. यामध्ये वाताचे आजार, तसेच लहान मुलांचे आजार, इन्फर्टिलिटी, डायबिटीज, थायरॉइड अशा सर्व आजारांवर शास्त्रशुद्ध पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने आपण रुग्णांवर चिकित्सा करतो. त्यामध्ये कंबर दुखणे, पाठ दुखणे, गुडघ्याचे दुखणे, तसंच मणक्यात गॅप येणे अशा सर्व आजारांवर शास्त्रशुद्ध पद्धतीने आयुर्वेदिक चिकित्सा या रुग्णालयाद्वारे केलेली जाते. तसेच पॅरालायसिसचे रुग्ण असतील किंवा ज्यांना वंध्यत्वाचा त्रास असेल, तसेच किडनीचे आजार असतील, अशा सर्व पद्धतीचा शास्त्रशुद्ध आयुर्वेद पद्धतीने निदान करून रुग्णांवर चिकित्सा केली जाते. यामध्ये पंचकर्म तसेच रुग्णांचे स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना पंचकर्म, अशा वेगवेगळ्या व्याधीनुसार पंचकर्म वगैरे सर्व गोष्टी या रुग्णालयाद्वारे आपल्याला सेवा दिल्या जातात. ज्यांना या सर्व समस्या असतील त्यांनी अवश्य एकदा या हॉस्पिटलला भेट द्यावी. आज आपण बघतो की सगळं जीवन हे ॲलोपॅथीकडे म्हणजे गोळ्या वगैरे, ॲलोपॅथीच्या गोळ्या खाऊन वगैरे किंवा पेन किलर यांचा खूप जास्त उपयोग होत आहे आज. आणि रुग्णांना खूप खर्चिक अशा गोळ्या खाऊन किंवा पेन किलर खाऊन त्याचा साईड इफेक्ट आज बघायला भेटत आहे. आणि बरेच पेशंट असे आहेत की जे ऑर्थोपेडिक करून किंवा मोठमोठ्या ठिकाणावर मोठमोठ्या फाईल घेऊन आयुर्वेदिककडे येत आहेत आणि त्यांना खूप कमी वेळामध्ये खूप छान रिझल्ट असा बघायला त्यांना मिळत आहे. जेव्हा आम्ही आमच्या गुरुकडे शिकायला होतो तेव्हा असे भन्नाट असे आणि इतके फास्ट असे रिझल्ट आम्हाला आयुर्वेदाद्वारे बघायला भेटले की म्हणून आज खूप जास्त क्लिनिक आयुर्वेदिक उघडत आहेत. कोविड नंतर खूप जास्त माझ्या मित्रांनी किंवा बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदिक रुग्णालय उघडलेले आहेत आणि लोक आता आयुर्वेदिककडे वळत आहेत, कारण की खूप छान रिझल्ट आणि खूप फास्ट रिझल्ट आता या आयुर्वेदिक दवाखान्याद्वारे दिले जात आहेत. आपल्या रुग्णालयाद्वारे पंचकर्म तसेच आता जेवढ्या व्याधीचे नाव सांगितले तेवढ्या सर्व व्याधींवर शास्त्रशुद्ध आयुर्वेद पद्धतीने आपण चिकित्सा करणार आहोत. तसेच आपल्याला अग्निकर्म आणि विद्वकर्म या नावाची चिकित्सा आपण रुग्णांना देत असतो. याच्यामध्ये आपण सोन्याच्या काडीने रुग्णांना शेक दिला जातो. तसेच 26.5 नंबरची छोटी निडल असते, त्याद्वारे आपण विद्वकर्म करतो. या दोन विशिष्ट चिकित्सेद्वारे सध्या शूलहर चिकित्सा म्हणून याचं नावलौकिक झालेलं आहे. या चिकित्सेद्वारे आपण ट्रीटमेंट करतो. आपल्या हॉस्पिटलचा ऍड्रेस काय? अश्विनी हॉस्पिटलच्या समोर शिवाजीनगर डॉक्टर लेन, व्यवहारे हॉटेलच्या वर.
700 ते 1000 रुपयामध्ये पूर्ण तपासणी फी तसेच रुग्णाची ट्रीटमेंट केलेली जाते. आणि पंचकर्माचा असेल तर 700 ते 1000 रुपये पर डे याप्रमाणे आपण ट्रीटमेंट केली जाते. पंचकर्मात सामान्य नागरिकांना घेता येते का फक्त रुग्णांसाठी? सामान्य पंचकर्मामध्ये एक सामान्य ज्यांचं शोधन करायचं असतं सर्व्हिसिंग टाईप, ते ऋतुशोधन करू शकतात. ज्यांना आपली सर्व्हिसिंग टाईप पंचकर्म करायचे ते रुग्ण, आणि व्याधीनुसार पंचकर्म वेगळं, ऋतूनुसार आणि व्याधीनुसार अशा 2 टाईपचे पंचकर्म केले. त्यांच्यासाठी जे मुलं व्यायाम वगैरे करतात त्यांना सुद्धा स्नेहन स्वेदन अशा प्रकारची चिकित्सा आपल्या इथं उपलब्ध आहे. तसेच आपण मानवाडी येथे पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी मोफत आपण कॅम्प घेऊन रुग्णांना 200 प्लस रुग्णांना आपण मोफत सेवा देतो. तसेच पहिल्या व तिसऱ्या शनिवारी रविवारी हदगाव येथे व्हिजिट असते. किती विजिट आहे का हदगाव शहरामध्ये एकच व्हिजिट आहे 15 दिवसाला.